नमस्कार मंडळी, आज आहे संकष्टी चतुर्थी. तुम्हाला संकष्टी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. तर संध्याकाळची वेळ आहे आणि इथे छान मस्त मी इथे तुळशीजवळ दिवा लावून घेतलेला आहे. म्हणजे संध्याकाळची दिवाबत्ती झालेली आहे आणि छान मस्त आपण गणपती बाप्पांचं दर्शन घेऊया. आता तुम्हाला माहीत आहे का, संकष्टी चतुर्थी असते त्या दिवशी आपण गणपती बाप्पांना छान मस्त असं मोदकांचं नैवेद्य दाखवतो. तर चला आज आपण पटापट नारळ आणि आंबा या दोघांपासून छान मस्त पटापट मोदक तयार करूया. आणि मोदक तयार करून ते जे मोदक आहे, जो प्रसाद आहे, तो गणपती बाप्पांना अर्पण करूया. पण त्याआधी एक गोष्ट तुमच्याशी नक्की शेअर करेल. हळूहळू म्हणजे बोलतात ना, अंधार पडत चाललेला आहे आणि फायनली इथे मोदक तयार झालेले आहेत. मी मोदक करता करता मोदकांच्या जोडीला मी शिंगोळ्या पण केलेल्या आहेत. तर मोदक आणि शिंगोळ्या तर असं मी नैवेद्य गणपती बाप्पांना अर्पण केलेलं आहे. आणि आमचे हे जे दुसरे गणपती बाप्पा आहेत, तर ते बोलतात ना, म्हणजे ज्ञानेश खूप एक्सायटेड आहे. त्याला मोदक खायचा आहे आणि तो कधीपासून मला बोलतो, मम्मी मला मोदक खायचं आहे, प्लीज दे ना. फायनली आमचा जो दुसरा गणपती बाप्पा आहे ना, त्याने पण प्रसाद खाल्ला आहे बरं का मंडळी.